पत्रकारितेमध्ये 25% वर्षात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे. आमची नेमणूक सप्टेंबर 2024 साली आम्हाला केली गेली प्रशिक्षणार्थी म्हणून. तर आम्हाला 8,000, 10,000 अशा पद्धतीनं आणि 6,000 अशा पद्धतीनं आमच्या 25 जणांच्या नियुक्त्या झालेल्या होत्या. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला परमनंट करू असं त्यांनी सांगितलं होतं. मग मी ह्याच्या आधी माझं ज्यूस सेंटर होतं, स्वतः मी मालक होतो, मला 15,000 रुपये इन्कम त्यातून होत होतं. कुठं जर एक सरकारी नोकरी मिळेल आपल्याला, कुठं तर चांगली एक नोकरी मिळेल या आशेनं मी माझं ज्यूस सेंटर बंद केलं आणि मी नोकरीमध्ये जॉईन झालो, हजर झालो. तर 6 महिन्यानंतर परत त्यांनी सांगितलं की सरकार बदललं आहे आणि नवीन आलेल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलला आहे, परमनंट करणार नाही, फक्त 5च महिन्याची मुदतवाढ देणार. मग परत एक आपल्याला एक भीती निर्माण झाली की बाबा आता पुढं काय करायचं. तर फडणवीस साहेबांनी 5 महिन्याचं परत मुदतवाढ दिली, त्यांचं अभिनंदन. कारण का तर आम्हाला कळतच नव्हतं काय करायचं. तर आता 5 महिन्यानंतर काय करायचं. माझा ज्यूस सेंटरचा धंदा बंद झाला आहे, आता नोकरी पण जर बंद झाली तर मी काय करायचं. इथं जी हजारोच्या संख्येनं लोक जे आलेले आहेत त्यांनी काय करायचं, त्याचं सरकारनं उत्तर द्यावं. जी आमच्याबरोबर जी आमची मित्र होती 9वी 10वीला नापास झाली, कुठल्या तर कंपनीत कामाला गेली, त्यांना आता 30-40 हजार रुपये पगार आहे. आम्ही काय केलो, 11वी 12वी केली, ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, जास्त शिकलो. जो आमचा गुन्हा आहे असं आम्हाला वाटायला लागलंय. जर शाळा शिकणे हा जर गुन्हा असेल तर सरकारने शाळा सगळ्या कॉलेजेस बंद करून टाकाव्या आणि सरसकट कंपन्यांमध्ये नोकऱ्या द्याव्या. आणि नोकऱ्या तर काय, या सगळ्या खाजगी कंपन्यांमध्ये सगळे यूपी आणि बिहारीच लोक काम करत आहेत. महाराष्ट्रातल्या माणसाला, ग्रॅज्युएशन झालेल्या माणसाला खाजगी क्षेत्रात नोकरीच मिळत नाही. आम्ही काय करायचं. माझा धंदा बंद झाला आहे, आता इथं नोकरी पण माझी गेली, म्हणजे प्रशिक्षण माझं जर संपलं, मला जर नोकरी नाही मिळाली, मला रोजगार जर नाही मिळाला तर मी काय करायचं. माझं सरकारवर एक टीका आहे की बाबा तुम्ही शिक्षण घेणाऱ्या पोरांची जर तुम्ही कुटुंबाना करणार असाल, त्यांची पिळवणूक करणार असाल, त्यांची जर तुम्ही चेष्टा करणार असाल, ही आमची चेष्टाच झालेली आहे. आता आम्हाला आता काय करायचं. लोक फिरताना म्हणाले बाबा तू पंचायत समितीत कामाला जातो. होय जातोय. आणि आता मी आता 2 महिन्यानंतर काय करायचं. आम्ही लोक म्हणणार तू पंचायत समितीत कामाला होतास, काय झालं, काय उत्तर द्यायचं. आम्ही आमची एवढीच इच्छा आहे की बाबा आमचं प्रशिक्षण 11 महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला तिथंच कायमस्वरूपी रोजगार द्यावा. आणि प्रशिक्षणावर आम्हाला 10,000 मानधन होतं. तर प्रशिक्षण पूर्ण झालं म्हणून एक कंत्राटी कर्मचारी किंवा एक कामगार म्हणून आम्हाला त्यांनी 20% पगारवाढ द्यावी. 20%. म्हणजे ज्याला 6,000 रुपये मानधन होतं त्याचं 7,200 रुपये मानधन होईल. ज्याला 8,000 रुपये मानधन होतं त्याला 1,600 रुपये वाढतील. ज्याला 10,000 रुपये मानधन होतं त्याला 2,000 रुपये मानधन वाढेल. आणि ते आमची मागणी रास्त आहे. आम्ही सरकारने विचार करून ते वाढवलंच पाहिजे. आणि ते आम्ही वाढवून घेणारच. आम्ही शांत बसणार नाही. आम्ही काय करायचं. आमचा धंदा बंद झाला, आमचे प्रशिक्षण झाल्यावर नोकरी गेली, काय करायचं. माझी सरकारला विनंती आहे की सरकारनं योग्य ते विचार करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि चांगला निर्णय द्यावा असे आमचं सरकारला विनंती आहे. ठीक आहे, धन्यवाद.